धनगर महाराष्ट्रातील लोकसंख्येने दुसऱ्या क्रमांकावर असलेला हा समाज तरी देखील 2019च्या विधानसभा निवडणुकीत धनगर समाजातील एकच नेता विधानसभेवर जाऊ शकला, ते म्हणजे दत्तात्रय भरणे। यंदा देखील धनगरांचे नेते असणारे महादेव जानकर हे परभणीतून लोकसभा निवडणुकीतून निवडून येतील अशी शक्यता होती, पण त्यांना पराभव स्वीकारावा लागला। याचं कारण म्हणजे जरांगे फॅक्टर। पण आता लोकसभेनंतर परिस्थिती देखील बदलली आहे। एकीकडे मराठा आरक्षण, दुसरीकडे ओबीसी आरक्षण पेट घेते। अशा धनगरांच्या आरक्षणाबद्दल फेटाळण्यात आलेली याचिका, या सगळ्यावरूनच यंदाच्या बदललेल्या समीकरणामुळे विधानसभेत हे 5 मतदारसंघ धनगर मतं या ठिकाणी गेम चेंजर ठरू शकतात। ते मतदारसंघ कोणते, काय परिणाम होऊ शकतो, हेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, मी संजना, टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीमध्ये आपलं स्वागत। पहिला मतदारसंघ तो म्हणजे इंदापूर। आता बघा, इंदापूरमधील दत्तात्रय भरणे हे गेली 2 टर्म आमदार आहेत आणि ते धनगरांचे एकच आमदार आहेत जे सध्या विधानसभेत आहेत। 2014 आणि 2019 या दोन्ही विधानसभा निवडणुकीत भरणे विरुद्ध हर्षवर्धन पाटील अशीच लढत इंदापूरमध्ये झाली आणि दत्तात्रय भरणे या दोन्ही निवडणुकीत विजयी झाले। याच पराभवाचा वचपा काढण्यासाठी हर्षवर्धन पाटील तयारीला लागले होते। पण गेम अशी झाली की आता राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजप गट एकत्र आलेत आणि दत्तात्रय भरणे हे अजित पवार गटात आहेत। त्यात लोकसभेचं लीड पाहिलं तर सुप्रिया सुळे यांना इंदापूरमधून मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळाले। मग भाजप की अजित पवार गट, कोणालाही जागा मिळेल हे पाहणं महत्त्वाचं आहे। अशात राज्यातील ज्या 30 पेक्षा अधिक विधानसभा मतदारसंघात धनगर समाजाची मतं निर्णायक ठरतात, त्यातीलच पुण्यातील इंदापूर याची गणना केली जाते। त्यामुळे धनगर समाज यंदा कोणत्या नेत्याला इथून पसंती देईल हे पाहणं महत्त्वाचं आहे। पुढचा मतदारसंघ तो म्हणजे परभणी जिल्ह्यातील गंगाखेड। सध्या गंगाखेडमध्ये रासपचे आमदार रत्नाकर गुट्टे हे आहेत। अर्थात आपल्याला माहितीच आहे की धनगर समाजाचे नेते महादेव जानकर यांनी परभणीतून यंदाची लोकसभा निवडणूक लढवली होती। याचं कारण म्हणजे परभणीमध्ये असणारी धनगर समाजाची लोकसंख्या। पण असं असलं तर या ठिकाणी मराठा समाजाची मतं निर्णायक ठरली। याशिवाय मुस्लिम मतं होती, ती देखील मवियाच्या उमेदवाराकडे वळाली। पण आता विधानसभेसाठी आपण जय्यत तयारीला लागलो असून उमेदवार देणार आहे आणि त्याच्यासाठी ताकदीनं प्रचार करणार आहे असा निर्धार महादेव जानकर यांनी केलाय। त्यामुळे परभणीमध्ये अर्थात गंगाखेडमध्ये यंदा धनगर मतं निर्णायक ठरू शकतात। इथे धनगर लोक कोणत्या धनगर समाजाच्या नेत्याचा विचार करतील हे पाहणं महत्त्वाचं आहे। पुढचा मतदारसंघ माळशिरसचा। माढाची लोकसभा निवडणूक यंदा चुरशीची झाली, पण परभणीनंतर माढ्यात देखील धनगर समाजाची संख्या जास्त आहे। माढ्यात धनगरांचं मतदान हे 2019ला 29% होतं असा विश्लेषकांचा अंदाज आहे आणि यातील मतदारसंघ जिथं मतदार निर्णायक ठरू शकतात, अर्थात धनगर मतं निर्णायक ठरू शकतात, तो मतदारसंघ म्हणजे माळशिरस। या मतदारसंघात मराठा समाजाचं वर्चस्व असलं तरी त्या खालोखाल असलेला धनगर समाज हा निर्णायक भूमिका बजावत असतो। माळशिरस मतदारसंघात शरद पवारांना मानणारे सुमारे 30 ते 40 हजार मतदार असल्याचं यापूर्वीच्या विधानसभेत दिसून आले। त्यामुळे तिथं असणारे माजी आमदार उत्तम जानकर यांना मोहिते पाटील आणि शरद पवार यांच्याशी आपला आमदारकीचा मार्ग मोकळा होणार नाहीये हे लक्षात आलं आणि म्हणूनच त्यांनी लोकसभेत शरद पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला। आता उत्तम जानकर जर निवडणुकीसाठी उभे राहिले तर नक्कीच त्यांना धनगरांची मतं मिळू शकतात अशी शक्यता आहे। करमाळा आणि माढा विधानसभा मतदारसंघामध्ये देखील धनगर समाज मोठ्या प्रमाणात आहे। करमाळाचे माजी आमदार नारायण पाटील हे धनगर समाजाचं प्रतिनिधित्व करतात आणि लोकसभा निवडणुकीत त्यांनी धैर्यशील मोहिते पाटलांना पाठिंबा जाहीर केला होता। दुसरीकडे पवन शिंदे देखील विधानसभेच्या तयारीला लागलेत, पण ते महायुतीत आहेत। या ठिकाणी धनगर समाजच ठरवेल की आता इथला आमदार कोण होणार आहे। पुढचा मतदारसंघ तो म्हणजे अहमदनगर शहर आणि अहमदनगरमधील कर्जत जामखेड। महायुतीने नगरमधील धनगर मतं यांना आपल्याकडे वळवण्यासाठी अहमदनगरचं नामांतर अहिल्यानगर असं केले आणि नक्कीच लोकसभेत तर प्रचाराचा केलाच, पण विधानसभेत देखील याचा प्रचार महायुती करू शकते आणि यामुळे धनगर समाजाची मतं महायुतीकडे वळू शकतात असं सांगण्यात येते। याशिवाय 2019ला या ठिकाणच्या धनगर समाजाला आपल्याकडे वळवण्यात रोहित पवारांना यश आलं आणि म्हणूनच धनगर समाजाचे नेते असणारे राम शिंदे यांचा कर्जत जामखेडमधून पराभव झाला। आता यंदा धनगर मतं कोणाला मिळतील, धनगर मतदार कोणता निर्णय घेतील हे पाहणं महत्त्वाचं आहे। त्यामुळे कर्जत जामखेडमध्ये यंदा रोहित पवार की राम शिंदे हे पाहावं लागणार आहे। याशिवाय राज्यात धनगर समाजाची सर्वाधिक लोकसंख्या ही प्रामुख्याने अहमदनगर, पुणे, सोलापूर,
धुळे, सांगली, अकोला या जिल्ह्यात पाहायला मिळते। त्यानंतर परभणी, लातूर, सातारा, कोल्हापूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांचा समावेश होतो। त्यामुळे ही मतदारसंघ देखील विधानसभा निवडणुकीत अर्थात प्रत्येक निवडणुकीत महत्त्वाची ठरतात। आता बघा, 2019ला देखील धनगर आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित राहिल्याने धनगर आमदारांची संख्या 5 वरून थेट 1 वर आली। पण यंदा परिस्थिती बदलली आहे, राजकारण बदललंय। त्यामुळे धनगर समाज काय निर्णायक भूमिका घेणार हे पाहावं लागणार आहे। दरम्यान आणि कोणत्या मतदारसंघात धनगर मतं निर्णायक ठरतील, तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसी TOD मराठीच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।